नमस्कार मित्रांनो, वेब झोन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण याची केवायसी कशी करायची हे बघणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला ladkibain.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर एक असा इंटरफेस ओपन होईल. तुम्ही बघू शकता असा इंटरफेस. तर तुम्हाला इथं लाभार्थ्याचे आधार नंबर टाकायचा आहे. बघा, इथं आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा भरायचा आहे. तुम्हाला कॅप्चा भरल्यानंतर मी सहमत आहे या इथं क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला पुढील इंटरफेस ओपन होणार आहे. तर तुम्हाला पुढील हा इंटरफेस ओपन होणार आहे. बघून घ्या, KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर इथं तुमचे वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसणार आहे व इथं तुमची जात दिसणार आहे. तर इथं ऑटोमॅटिक पतीचं नाव दिसणार आहे किंवा वडिलांचे नाव दिसणार आहे. तर तुम्हाला जात निवडायची आहे, जी पण तुमची कास्ट असेल, ओपन, इतर मागासवर्ग, OBC वगैरे जे पण. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट इथं आपण बघणार आहोत. एक इथं आहे बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. नाही ते नाहीतला इथं आपल्याला होय करायचं आहे. त्यांनी विचारलेलं नाही, ते घेत नाही, ते कर्मचारी नाही आहे, नाहीत करायचं आहे. दुसरा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत आहे. बघून घ्या. तर त्याला तर तुमच्या कुटुंबातील 2 व्यक्ती घेत असेल तर होय करा किंवा इथं नाही करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करणं आहे व सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याबरोबर तुमची KYC पूर्ण होऊन जाणार आहे. सध्या वेबसाईट खूप जाम असल्याकारणाने बरेच प्रॉब्लेम येत आहेत व अजून याच्यामध्ये एक असा प्रॉब्लेम आहे, ज्यांचे आता काही महिला जी आहे त्यांचे डायव्होर्स झालेले आहे, त्यांचे वडिलांचे नाव त्याला लागलेलं आहे व वडील हयात नाही आहे. तर मग अशा परिस्थितीत काय करायचं आहे, तर याची अजून अपडेट सरकारकडून आलेली नाही. जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत त्यांनी कोणत्याच प्रकारची KYC करायची नाही आहे व